आपण या अगोदर आपल्या झाडाचा पूर्ण पाला सगळा झाडा झालता, या झाडाचा पूर्ण गळाला होता. त्यानंतर आपण सॉइल सेव्हर कंपनीचे 3 प्रोडक्ट, हे प्रोटेक्ट, व्हायरस प्लस आणि किलर, हे तिन्ही मारल्यामुळं नंतर आपल्या झाडाला जो डिफरन्स आलेला आहे, जो फरक जाणवलेला आहे, तो बघा. हे बघा, हे जे फुटवे हे नवीन आलेले, जो माल आहे, जो नवीन जे मिरची संघ जो माल आलेला आहे, याच्यात पूर्ण डिफरन्स पडलेला आहे. आपण जो मार्केटला अगोदर माल नेलता त्याच्यापेक्षा याच्यात रेट पण जास्त आलेले आहेत. हे जे म्हणजे सुरुवातीला जो माल होता तो क्वालिटी नव्हता. याच्यानंतर आपण सॉइल सेव्हर कंपनीचे प्रोडक्ट मारल्यानंतर हे जे नवीन फुटवा आलेला आहे हा पण बघू शकता तुम्ही, आणि जो माल आहे तो पण क्वालिटीनं आलेला आहे. हे बघा, जो माल आहे हा पण क्वालिटीनं आलेला आहे. आणि याच्या अगोदर जो होता तो माल आपला डागी तयार होऊ लागला, म्हणजे त्याच्यावरची जसे बुरीसारखे लाईन्स येऊ लागल्या, त्यानं आपला माल थोडासा काळा पिवळा ह्या प्रकारे पडू लागला आणि मार्केटला तो चालायला झाला. आपण सॉइल सेव्हर कंपनीचे प्रोडक्ट मारल्यानंतर तो पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आणि जो नवीन फुटवे आणि हा प्लॉट सर जवळपास 7 ते 7.5 महिन्याचा आहे. आपण याची हां, आणि हा जो तोडा चालू आहे तर हा पूर्ण 10वा आहे. आणि आपल्याला जो मधी माल आपला कमी झाला थोडं टेम्परेचरमुळं, तो पुन्हा त्याच जागेवर आलेला आहे. आपण याच्या जो 10वा तोडा तोडला हा पूर्ण म्हणजे सगळा आपण 40 क्विंटलचा तोडलेला आहे. हा जो प्लॉट आहे हा 1 एकरचा आहे. आणि ह्या 10व्या तोड्याला कोणताच प्लॉट इतका माल देत नाही तितका आपण 10व्या तोड्याला सॉइल सेव्हर कंपनीचे जे प्रोडक्ट मारल्यानंतर जो फरक जाणवलेला आहे तो आपल्याला 10व्या तोड्याला पण 40 क्विंटलचा माल दिलेला आहे.